श्री स्वामी समर्थ. अधिक महिना चालू आहे. अधिक महिन्यात दीपदानाला खूपच महत्त्व आहे. दीपदान हे अत्यंत शुभ मानले जाते. मी या व्हिडिओमध्ये अधिक मासामध्ये दीपदान सोप्या पद्धतीने कसे करायचे ते सांगणार आहे. अधिक मासामध्ये पिठापासून बनवलेले दिवे दान करणे खूपच चांगले मानले जाते. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मातीचे देखील दिवे दान करू शकता. अधिक महिन्यामध्ये दीपदान केल्यामुळे भगवान प्रसन्न होतात असे म्हटले जाते. हे दिवे तुम्ही तुळशीसमोर देखील लावू शकता. तुळशीसमोर 33 दिवे दान करणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण भगवान विष्णूला तुळस प्रिय आहे आणि माता लक्ष्मी देखील प्रसन्न राहते. तर आपल्याला पिठापासून दिवे बनवताना काय करायचं आहे, तर त्या पिठामध्ये थोडीशी हळद मिक्स करून ते पीठ मळून घ्यायचं आहे आणि त्यापासून दिवे बनवायचे आहेत. त्या दिव्यामध्ये तुम्ही मोहरीचे तेल, तूप, चमेलीचे तेल, तिळाचे तेल, कोणते पण तेल तुम्ही वापरू शकता किंवा तूप वापरू शकता. हे 33 दिवे आपण कुठे दान करू शकतो, तर हे 33 दिवे तुम्ही घरातील तुळशीसमोर, मंदिरात, एखाद्या नदीच्या किनारी, पिंपळाच्या झाडाखाली किंवा तुळशीसमोर तुम्ही लावू शकता. किंवा वरील कोणत्याच ठिकाणी तुम्हाला लावणे शक्य नसेल तर तुम्ही ते दिवे 33 तुमच्या घरातील घरासमोर लावू शकता. तुम्ही दिवे कुठेही लावू शकता, फक्त मनात भाव असला पाहिजे, कारण पुरुषोत्तम मासामध्ये केलेल्या पूजेचे फळ हे 4 पट अधिक मिळते असे म्हटले जाते. आता तुम्ही त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून हे दिवे लावू शकता. मी या ठिकाणी सरसोचं तेल म्हणजेच मोहरीचं तेल वापरलं आहे. आता यामध्ये सफेद तीळ आपण टाकणार आहोत दिव्यामध्ये. असं म्हटलं जातं की तीळ जेवढे तडतडतात तेवढेच घरातील बिमारी, दुःख दूर होते. हे 33 दिवे दान आपण कधी करू शकतो, तर हे 33 दिव्यांचं दान आपण सकाळी किंवा संध्याकाळी करू शकतो. परंतु हे दिव्यांचं दान आपण अंधाऱ्यात करायचं आहे, म्हणून खूप सकाळी करावं लागेल किंवा संध्याकाळी. परंतु आपल्याला सकाळी एवढा टाईम भेटत नाही, म्हणून आपण ह्या दिव्यांचं दान हे संध्याकाळी करणार आहोत. मंडळी, मी 33 दिव्यांचं दान हे संध्याकाळी करत आहे. आता आपण एक एक दिवा प्रज्वलित करून घेऊ. लक्षात ठेवा, दिव्याने दिवा लावायचा नाही. सगळे दिवे लावल्यानंतर त्यांना हळद कुंकू लावून घेऊ. माफ करा मंडळी, मी याचा व्हिडिओ बनवला नाही. मी हे दिवे तुळशीसमोर लावले होते. आता तुळशीसमोर किंवा तुम्ही मंदिरात असेल तर देवासमोर प्रार्थना करायची आहे की आपल्या घरात सर्व मंगल शुभ होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ते जळलेले दिवे तुम्ही इकडे तिकडे फेकू नका, तर ते सर्व दिवे तुम्ही गाईला खाऊ घालू शकता. नंतर या व्हिडिओमध्ये आपण 33 दिव्यांचं दान कसं करायचं ते बघितलं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा चॅनलला. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.